नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? अनुष्का व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपला व्लॉग आहे ट्रॅव्हल व्लॉग। आम्ही तिघे चाललो आहे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला। तर त्यासाठी पहिली आपण कॅब घेतली आणि इथून थेट पोचलो आपण हे आपल्या पुणे स्टेशनला। हे असं आपलं गजबजलेलं एकदम गर्दीचं पुणे स्टेशन, जे 24 तास गर्दीने भरलं असतं। मग इथून आपण चालू केलं पुढच्या प्रवासाला, म्हणजे आम्ही प्लॅटफॉर्मवर जात होतो जिथे आमची ट्रेन लागली होती। सो तसं तर जिन्याने जायचं होतं, पण आई म्हणली चढून नको जायला, म्हणून मग आम्ही इकडून गेलो। असं हे आपलं वरचा फ्लायओव्हर जो आपल्या पुणे स्टेशनवर आहे, इथून आम्ही डायरेक्ट गेलो आमच्या ट्रेनजवळ। आमची ट्रेन होती कन्याकुमारी एक्सप्रेस। सो या ट्रेनमधून आपण जाणार होतो तिरुपती बालाजीला। आम्ही याचं बुकिंग ऑलमोस्ट 2 महिन्याआधी केलं होतं आणि आमचं होतं 3 टायर। सो तुम्ही बघू शकता, हे आमचं कोच होतं आणि हे आम्ही दोघं थोडंसं टाईमपास करताना, कारण आम्ही लवकर पोचलो होतो स्टेशनवर, कारण ट्रेन निघायला थोडा वेळ होता। आणि हे आहे नेक्स्ट डे मॉर्निंग। खूप सारा वारा आणि त्याच्यासोबतच खूप सारं ऊन, ते पण कडकडीचं। जसं की आपली सुरुवात चहाशिवाय होत नाही। सो हे आम्ही चहा पिताना आणि हा होता आमचा विंडो सीटवरचा बाहेरचा व्ह्यू, जो खूप छान होता, पण खूप असं रखरख होतं उन्हामुळे। नंतर आम्ही घेतला नाश्ता एका स्टेशनवरून, जे आंध्रमध्ये होतं। सो हे होतं वडा आणि डोसा जो आम्ही घेतला होता। आणि ह्याच्यासोबत आपण आलो आता रेणीगुंटा स्टेशनला। सो आम्ही आमचं तिकीट रेणीगुंटापर्यंतच बुक केलं होतं, तिथून पुढे नाही, बिकॉज नेहमी आम्ही पहिला इथंच उतरतो, तिरुपतीला नाही उतरत डायरेक्टली। सो इथं उतरलो आम्ही स्टेशनवर आणि इथून आता आपण जाणार आहोत बाहेर। एकदम कडाक्याच्या उन्हामध्ये आपण ह्या स्टेशनमधून पोचणार आहोत मेन सिटी, ती म्हणजे रेणीगुंटा सिटी। सो चला आपण आता जाऊया। एकतर असं एवढं कडक ऊन होतं, असं एवढं की बास रे बास, काही विचारायलाच नको, पुण्यापेक्षा जास्त ऊन होतं इथे। चला तर मग जाऊया रेणीगुंट्यामध्ये। सो ॲक्च्युली आम्ही इथेच फ्रेश होतो, ह्या स्टेशनच्या बाहेर एक चांगलं असं स्वच्छतागृह आहे। सो आम्ही रूम्स वगैरे काही घेत नाही, बिकॉज ह्यांचे स्वच्छतागृहच खूप छान असतात, गव्हर्मेंट खूप छान ठेवते। सो नाही, आणि हे आहे यांचं स्टेशन। सो आता आम्ही झालो आहोत रेडी फॉर द फर्स्ट टेम्पल, जे आहे गोविंद स्वामी यांचं। गोविंद स्वामी हे बालाजी यांचे मोठे भाऊ आहेत। सो आम्ही पहिल्यांदा कधी पण गेलो की तिकडे जातो फर्स्ट टाईम, आणि आता आपण जात आहोत तिकडेच। सो त्यासाठी आम्ही रिक्षा घेतली पहिल्यांदा। हे माझे मम्मी आणि भाऊ विचारत होते रिक्षावाल्याला की कसं, कुठं, किती पैसे, सगळं काही। सो ते डिपार्टमेंट यांच्याकडं असतं। सो आम्ही जात आहोत पहिल्यांदा रिक्षाने तिकडे गोविंद स्वामी यांच्या टेम्पलवर। आणि हे पोचलो आपण गोविंद स्वामी यांच्या मंदिरामध्ये। खूप सुंदर असं मंदिर आहे हे, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर आहेत आणि वरचे कळस पण खूप छान आहेत। खूप भारी वाटतं, एकदम असं प्रसन्न सारखं वाटतं तिकडे गेले की। असं नाही की आत गेलं की, जेव्हा तुम्ही त्या प्रिमायसेसमध्ये एंटर होता तेव्हाच खूप छान वाटतं तुम्हाला। असे छोटे छोटे इथे शॉप्स आहेत, जिथे तुम्हाला काय पाहिजे तर घेऊ शकता, बॅग्स किंवा अजून फ्रीज मॅग्नेट्स किंवा मूर्ती, हे सगळं खूप असं छान भेटतं तिथे। म्हणजे ॲक्च्युली प्राईस असते थोडीशी जास्त, बट खूप छान आहेत त्यांच्याकडे ते पीसेस, बँगल्स वगैरे खूप सुंदर आहेत। हे असं मंदिर आहे गोविंद स्वामी यांचं, म्हणजे फक्त एंट्रन्सच आहे हा। ह्याच्या आतमध्ये अजून मंदिर आहे, म्हणजे ॲक्च्युली आत आहे त्यांचं मंदिर, हे असं एंट्रन्स टाईप आहे फक्त।
सो चला तर मग आपण जाऊया. यावेळेस एंट्रन्सला हत्ती होते, सो ते सगळ्यांना आशीर्वाद देत होते. सो मी पण घेतला आशीर्वाद आणि आपण निघालो मग दर्शनाला पुढे. आणि अशा प्रकारे आपण पुढे जात आहोत. सो इथे ॲक्च्युली लॉकर्स आहेत मोबाईल फोन्सला. आणि हे आमची मम्मी गजरा घेताना, बिकॉज तिथलं तर ट्रेडिशनच आहे आणि खरंच तिथं खूप छान वाटतं तसं गजरा वगैरे घालून. आपल्या इथे पण घालतात आणि तसं प्रत्येक मंदिरात गेलं की असतातच बाहेर. आम्ही होळीच्या टाईमला गेलो होतो. सो आय गेस हे पालखीसारखं होतं त्यांचं, म्हणजे आम्हाला माहीत नाही, पण ते खूप सुंदर होतं. आणि म्हणजे त्यांनी खूपच असं अमेझिंग केलं होतं. तिथे पुढे आहेत ना त्यांचं लोकनृत्य चालू होतं. परत ते गर्ल्स होते तिथे, ते लेझिम वगैरे खेळत होते. सो ते खूप सुंदर आणि छान होतं. आणि अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. इथे आतमध्ये फोन्स अलाउड नाही आहेत. सो आम्ही फोन्स आणि आमचे बॅग्स वगैरे सगळं इथंच ठेवून गेलो होतो. इथं प्रत्येक मंदिरात सेलफोन्स ठेवायला असं म्हणजे त्यांची सिक्युरिटीच आहे. तिथे कोणाला सेलफोन्स अलाउड नाही करत आतमध्ये. सो तिथे आम्ही सेलफोन्स वगैरे जमा केले, आमचे बॅग्स वगैरे जमा केले आणि मग त्याच्यानंतर आत गेलो. आत खूप छान असं मंदिर होतं, पण तो फोन नाही त्यामुळं काही शूट नाही करू शकलो, पण आतमध्ये खूप सुंदर होतं. आणि नंतर आम्ही बाहेर आलो आणि तसं तर जायचं होतं नेक्स्ट मंदिरामध्ये, बट ऑब्वियस तिथे बाहेर थोडंसं शॉपिंगचं होतं. सो थोडंसं आम्ही शॉपिंग करत होतो. आणि मग आम्ही तिथं आम्हाला गाय वासरू घ्यायचं होतं, तर आम्ही तिथं ते चेक करत होतो की नक्की कितीला आहे, कसं आहे, काय. पण आम्हाला काय असं नाही का एवढं आवडलं नाही खास. सो म्हणलं आपल्या इथंच जाऊन बघावं. आणि हे थोडंसं रात्रीचं आहे, लाईक आम्ही दर्शन करून आल्यावरचा व्ह्यू. आणि हे आमच्या आईची लेस सुटली होती, सो आमचे बंधुराज ते बांधत होते. आणि आता आम्ही इथून जाणार आहोत नेक्स्ट मंदिरात. आणि हे रात्री त्यांनी जेव्हा लाईट लावली होती तेव्हाचा फोटो आहे हा. तेव्हासुद्धा हे खूप असं सुंदर दिसतं, खूपच अतिसुंदर दिसतं हे. सो लाईक वर्ड्सच नाही आहेत त्याच्यासाठी, खूप छान दिसतं. सो चला आता आपण जाऊ नेक्स्ट मंदिराकडे, जे आहे पद्मावती देवीचं. सो इथून पण तुम्हाला रिक्षाच करायला लागणार, बिकॉज तिथे आपल्यासारखं ओला वगैरे असं काही नाही आहे. सो तिथे जे लोकल रिक्षा असतात त्यांनीच आपल्याला जायला लागतं. मग इथून आम्ही जात होतो पद्मावतीच्या टेम्पलला. ते टेम्पल पण खूप सुंदर आहे. ॲक्च्युली असे जवळच आहे, पण म्हणजे वॉकिंग डिस्टन्सला नाही आहेत. सो यू हॅव टू टेक रिक्षा. तुम्हाला रिक्षा हे घ्यायलाच लागणार, तुम्ही असं डिरेक्टली चालत वगैरे नाही जाऊ शकत. सो आता आम्ही पोचलो आहो ह्या मंदिराच्या इथे. ह्याला पण 2-3 गेट्स आहेत. सो ह्या वेळेस आम्ही वेगळ्या गेटने आलो आहे. लास्ट टाईम आम्ही वेगळ्या गेटने गेलो होतो एंट्रन्सला. सो ते गेट दुसरीकडे आहे. ते ॲक्च्युली ते फ्रंट आहे आणि ही बॅक साईड आहे मंदिराची. सो आपण ह्यावेळेस इकडून एंटर केलं आहे. हे पण इथून पण चालायला वगैरे खूप छान असं आहे. खूप स्वच्छता पण आहे तिथे. असं कुठंच तुम्हाला नाही का
असं घाण वगैरे नाही दिसणार. सो मंदिरचा प्रेमायसेस जो आहे तो खूप छान आहे इथला. आणि हे बघा असं मध्ये इथे तलाव आहे आणि तलावाच्या आतमध्ये हे एक असं मंदिर टाईप्स आहे. आणि ते मागं जे दिसत होतं ना ते ॲक्च्युली खरं मंदिर आहे पद्मावती देवीचं. ते बघा ते मागचं जे आहे ते. आणि हे पण असं मंदिरसारखंच आहे. ते काहीतरी त्यांचा उत्सव वगैरे असतो तेव्हा आय गेस असतं तिथे दर्शन, बट नॉट शुअर, मी सुद्धा शुअर नाही आहे. सो आता मी जात होतो पद्मावतीच्या मंदिरामध्ये. हेच आहे ते मंदिर. इथे पण जायला आतमध्ये सेलफोन्स अलाउड नाही आहेत अँड नॉट बॅग ऑल्सो. सो इथे आता मी लॉकरमध्ये वगैरे ठेवू आणि बॅग्स वगैरे आणि सेलफोन्स वगैरे आणि मग आज जाऊ. यानंतर आपण जाणार आहोत मेन तिरुपती बालाजीच्या दर्शनाला. सो ते पार्ट आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवणार आहोत, कसं जायचं काय जायचं वगैरे. सो स्टे ट्यून्ड फॉर इट. थँक यू फॉर वॉचिंग अँड डू सबस्क्राईब.